राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। वादग्रस्त वक्तव्यातून तेढ निर्माण करण्याला राष्ट्रवादीचा आक्षेप। प्रफुल्ल पटेल तटकरे थेट दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी संवाद साधला। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा। विधानसभेसाठी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती। तर विद्यमान आमदारांचं तिकीट न कापण्याची बैठकीत हमी। महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांवर कोणताही वाद नाही। बहुतांश जागा सिटिंग गेटिंग फॉर्म्युलामुळे निकाली निघाल्या। एबीपी माझाला महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। जागावाटपाबाबत महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला 2 दिवसीय बैठक। वाद असलेल्या जागांवर दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचीही माहिती। 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची मॅरेथॉन बैठक। बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। काही दिवसांपूर्वीच संजय पांडेंनी अंधेरीमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता। आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकण्याची शक्यता। 1.5 महिन्यांपूर्वी अश्विनी जगतापांनी शरद पवारांसोबत या संदर्भात संवाद साधल्याची ही चर्चा। अश्विनी जगताप यांच्याकडून मात्र या वृत्ताचं खंडन। अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का। छगन भुजबळांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। उद्या शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होईल। माढ्यामध्ये तुतारीकडून इच्छुक असणाऱ्या 8 उमेदवारांना टेंभुर्णीतील अतिमहारुद्र महादेव मंदिरात जात त्यांनी शपथ घेतली। ज्याला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभे राहण्याचा निर्णय। महायुतीचे सहयोगी आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता। त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। मिहिर कोटेचांसह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। राजकीय उदासीनतेमुळे नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प हा गुजरातकडे गेला। वडेट्टीवारांचं वक्तव्य। एमआयडीसीकडून स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।